सुखाकारणे देव वेडावला वेडावला जा सुखाकारणे देव वेडावला वेडावला जा सुखाकारणे देव वेडावला वेडावला जा सुखाकारणे देव वेडावला जा सुखाकारणे देव वेडावला वेडावला जा सुखाकारणे कुमारकुमारी 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 हरे विठ्ठल 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 ताली वाजवा भजन करा बोला पुंडरीक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय बोला पुंडरीक वरदान ज्ञानदेव कृष्ण वेधियले विरहिणी बोले चंद्रमा करितो उभा रागे माये न लावा चंदनू अंगी न घाला विंजणू वारा हरी विन शून्य शेजारुगे माये माझ्या जीवीचे तुम्ही का हो नेना माझा बळिया तो पंढरी राणावो माये नंद नंदनु हा घडी घडी आना तया विडवाचते प्राणवो माये बाप रखुमा देवी वरु विठ्ठलू गोविंदो अमृत पान गे माये माझ्या जीवीचे तुम्ही का होणे ना माझा बळिया तो पंढरी राणावो माये योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमः परमहंसाय स्वादितकमलचरणचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय पांडुरंगाकारो प्रथम नामान 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 पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन
वेदांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो कृष्णवेधियले विरहिणी बोले चंद्रमा करीतो उभा रागे माये न लावा चंदनु अंगी न घाला विंजणू वारा हरिविन शून्य शेजारुगे माये प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतन सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरता निवडलेली जी गवळण आहे आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश भगवान पंढरीधीश पांडुरंगाच्या दिव्य तेजोमय शक्तीच्या संबंधाने अनन्य भाव प्रगट करणारे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा यांची ही तीन चरणाची गोड एका विरहिणी अवस्थेला प्राप्त झालेल्या एका दिव्य गोपीचा अंतःकरणाचा ठाव ज्ञानोबारांनी घेतलेला आहे आणि त्या गोपिकेच्या अंतःकरणामध्ये भगवान गोपाल कृष्णांच्या विषयी जी भावना आहे ती भावना ज्ञानोबराय आजच्या गवळणीमध्ये प्रकट करतात विठ्ठल विठ्ठल एका विरहिणी भावाला प्राप्त झालेल्या दिव्य विलक्षण भक्ताच्या अंतःकरणातला दिव्य भाव ज्ञानोबराय जाणून आणि त्या भावाला शब्दांकित करतात कृष्णवेधियले विरहिणी बोले चंद्रमा करीतो उभा रागे माये न लावा चंदनु अंगी न घाला विंजणू वारा हरिविण शून्य शेजारुगे माये त्या गोपिकेच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या विषयी जो विरह भाव निर्माण झालेला आहे तो विरह भाव त्या विरह भावाची स्थिती आणि त्याचा झालेला परिणाम गवळणीच्या जीवनामध्ये कसा आहे याचं दिग्दर्शन महाराज करतायत विठ्ठल विठ्ठल गेल्या 8 वर्षापासून चालू असलेला हा अतिशय भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा सोहळा या सोहळ्यामध्ये थोराथोर मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली ही प्रासादिक भूमी आहे गुरुनाम गुरु माऊली बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे गुरुनाम गुरु दगाजी बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे गुरुनाम गुरु ज्या संस्थेमध्ये आम्ही 4 वर्ष अध्ययन करून या सिंहासनावर या गादीवर उभं राहण्याची सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालंय असे प्रातस्मरणीय ब्रह्मनिष्ठ मुनी नथुसिंग बाबांच्या या
पदस्पर्शाने पावन झालेली ही कर्मभूमी त्यांची आहे. आणि म्हणून थोर थोर साधूंच्या जीवनामध्ये त्यांनी या भूमीला स्वीकारलेलं आहे. अशी अधिकार संपन्न भूमी आणि त्या भूमीमध्ये आम्हाला सेवा करण्याचा सुयोग प्राप्त झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल सगळेच आदरणीय आहे, वंदनीय आहे, प्रेमी मंडळी आहेत. अगदी चोपदारापासून तर या चोपदारांपर्यंत आहे का, विणेकरी महाराजांच्या पर्यंत सगळेच आदरणीय आहेत, सगळेच वंदनीय आहेत. गायनाचार्य मंडळी आहेत, मृदंगाचार्य. आज 2-2 मृदंगाचार्य कीर्तनाला. काय महाराज, ज्या वेळेला इंद्रोवादी मृदंगम सुरलगतितया, ज्या वेळेला स्वर्गामध्ये कीर्तनाला सुरुवात झाली तर त्या स्वर्गामध्ये कीर्तना करता एकच इंद्र होता. पण आजच्या कीर्तनाला, आजचं कीर्तन एवढं वैभवशाली आहे तर आजच्या कीर्तनाला 2-2 इंद्र आहेत. त्या ब्रह्मसभेमध्ये, त्या कीर्तन सभेमध्ये गायन करण्याकरता अर्जुन आहे. राग करता अर्जुनो असं म्हटलेलं आहे. एकच अर्जुन आहे, पण इथं जर पाहिलं तर 4-5 अर्जुन आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं स्वर्गालाही लाजवेल अशा पद्धतीचा हा सोहळा आहे. म्हणून तुमच्या सगळ्या गावकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. विठ्ठल विठ्ठल स्वर्गातल्या कीर्तनामध्ये ध्वनिमुद्रण नव्हतं. स्वर्गातल्या कीर्तनात ध्वनिमुद्रण नव्हतं, पण आजच्या कीर्तनात मात्र ध्वनिमुद्रण आहे. आजच्या कीर्तनात मात्र आमचे भय्यू महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि सगळ्याच पद्धतीचं भरभरून अशा पद्धतीचं, कमी काहीच नाही आहे इथे. कमी एवढंच आहे, तुम्ही आणलेला मध्ये उभा केलेला बाबा थोडासा कमी आहे, बाकी काही नाही. विठ्ठल 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 सगळ्यांच्या बद्दल आदरभाव प्रेमभाव आहे. म्हणून या नारदाच्या गादीवरून सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला वंदन करतो आणि उरलेल्या संकल्पित वेळेमध्ये म्हणजे 2 वाजेपर्यंत सेवा आटोपण्याचा प्रयत्न करतो. मस्तक हे पायावरी वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा. मस्तक हे पायावरी वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा. आपल्या सप्ताहाचं काल्याचं कीर्तन आहे. या कीर्तनाला सांगतेचं कीर्तन म्हणतात, या कीर्तनाला समाधीचं कीर्तन म्हणतात, या कीर्तनाला आनंदाचं कीर्तन म्हणतात आणि या कीर्तनाला पूर्णत्वाचं कीर्तन म्हणतात. काला झाला की सप्ताहाची काय होते, सांगता होते. काला झाल्यानंतर जर सप्ताहाची सांगता होत असेल आणि जर काला झाल्यानंतर एखादे महाराज जर तुमच्या प्रेमास्तव जर गावात राहत असेल तर संध्याकाळी लोक फिरायला निघाल्यानंतर महाराजांना पाहिल्यानंतर विचारतात, महाराज सकाळी झाला ना काला, आता तुम्ही पहिल्या गाडीनं हाला. मग मामाचं गाव जरी असलं बरं का चोपदार, तरी सुद्धा काला झाल्यानंतर थांबू नये. आणि मग हो पहिल्या गाडीनं हाला असं म्हणणारी लोक आहेत का, कारण सकाळी झालेला आहे ना काला. काला झाल्यानंतर सप्ताहाची सांगता हे अनिवार्य आहे. पण ऐका, सप्ताहाची सांगता होणं, काल्याच्या प्रसादाने सप्ताहाची सांगता होते, पण खऱ्या अर्थाने काल्याचा रिझन काय आहे, काला कशासाठी करायचा आहे. सप्ताह 7 दिवसात संपुष्टात यावा म्हणून काला करायचा नाही. मग कधीतरी सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाच्या श्रवणाने कधी कधी आपल्या जीवनाचाही काला घडावा याच्याकरता काल्याचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल परंपरेनं आपल्या अंतःकरणामध्ये जो भेद निर्माण झालेला आहे, परंपरेनं
आपल्या अंतःकरणामध्ये जो भेद निर्माण झालेला आहे तो भेद गेला पाहिजे आणि अभेदाचं दिव्य दर्शन झालं पाहिजे, याच्याकरता काल आहे. काल्याच्या प्रसादानेच जीवनातला भेद नष्ट होतो अशी परंपरा आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखला, कोठे अभेद देखला, कोठे अभेद देखला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखला, कोठे अभेद देखला, कोठे अभेद देखला. तुका म्हणे काला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखला, कोठे अभेद देखला, कोठे अभेद देखला. तुका म्हणे काला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखला, अभेद देखला, कोठे अभेद देखला. काला झाला की जीवनातला भेद नष्ट होतो आणि जग सगळं अभेदाचं दर्शन करवतं. भेद कशाला म्हणताय सांगू तुम्हाला. मला असं वाटतं पुरुषांच्या पेक्षा महिलांच्या अंतःकरणामध्ये भेद चांगला खचून भरलेला आहे. कसं काय तर पहा, दुपारची वेळ झालेली असते, 12 वाजलेले असतात आणि उन्हाळ्याचे दिवस असतात. कडाक्याचं कडक ऊन पडलेलं असतं. कडक असलेलं ऊन 45 डिग्री पर्यंत गेलेलं तापमान आहे, कडक ऊन पडलेलं आहे. आणि 12 वाजता दुपारी त्या माय माऊलीचं लहानसं लेकरू 3 वर्षाचं अंगणात खेळू लागलंय. ऐकताय ना महिला मंडळी सगळे, माझी भाषा तुम्हाला कळते ना, कारण तुमची आयराणी मला येत नाही. कालपासून तुम्ही सगळे आयराणीत बोलतात, मी फक्त टुळू टुळू पाहतोय, मला काही कळेना. पण मला हे कळत नाही हे मी तुम्हाला कळू देईना, हे विशेष आहे. ऐका, दुपारचे 12 वाजलेले आहेत. लहान लेकरू तिचं आईचं अंगणामध्ये खेळू लागलेलं आहे. पण खेळत असताना किचन मध्ये काम करत असताना जी आई सहज खिडकीतून डोकावते तर आपलं बाळ लेकरू उन्हामध्ये बाहेर अंगणामध्ये 12 वाजता माध्यान्ह काळी सूर्य आल्यानंतर ते बाळ ज्यावेळेला अंगणामध्ये खेळत असतं, उन्हाने तापलेलं असतं, घामाघूम झालेलं लेकरू आईनं पाहिलं तर तिचा जीव कासावीस झाला. का? कारण मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आई तिला म्हणतात काय? आई तिला म्हणतात आपल्या लेकराचं हित जी सदैव जाणत राहते, जागृतीत, स्वप्नामध्ये, झोपेमध्ये सुद्धा त्या बालकाची चिंता करत राहते, ती आई आहे महाराज. आणि म्हणून आईनं सहज किचन मधून त्या बाळाला आवाज दिला, रामू, अरे रामू, ऊन पडलेला आहे. रामू नाही ना इथं एखादा, ऊन पडलेला आहे, कडक ऊन आहे, घामाघूम झालेला आहे. अरे बाळा, तुला ऊन लागेल, तू आजारी पडशील, सावलीत ये. त्यावेळेला लहानसं लेकरू रामू तिथं खेळत असताना ते काही एकटं खेळत होतं का? त्याचा मित्र श्यामू सुद्धा तिथं खेळत होता. त्यावेळेला ते लेकरू सहज आपल्या आईला म्हटलं, आई अगं इथं मी एकटा नाही खेळत आहे, माझा मित्र श्याम सुद्धा इथं खेळतोय, त्याला बोलव ना सावलीत. त्यावेळेला ती आई सहज म्हणते, रामू त्याला मरू दे तिकडं, तू सावलीत ये. याला भेद म्हणतात. विठाला विठाला हा भेद नष्ट झाला पाहिजे. संतांच्या काल्याच्या प्रसादाच्या निमित्ताने त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला भेद नष्ट झाला. ज्ञानोबरांनी संसार सुखाचा करत असताना काही तालुके वगळले नाही का? वगळले? विचार करा, ज्ञानोबराय जर असे म्हटले असते तर चाललं नसतं का? अवघाची महाराष्ट्र सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. महाराष्ट्र म्हटले असते तर चाललं नसतं का? पण नाही, ज्ञानोबराय म्हणतात आम्ही संत आहोत. आणि संतांच्या ठिकाणी असलेली जी जगाच्या संबंधाने जी व्यापकता आहे ती फार मोठी आहे. किंवा असं म्हटले असते तर चाललं नसतं का? ज्या प्रांतामध्ये ज्ञानोबराय अवतीर्ण झालेले आहेत, अवघाची पुन्हा जिल्हा सुखाचा करीन. पण नाही चालत असं, नाही का? संत पदाला बाद लागू नये याची काळजी संत घेतात. म्हणूनच अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. टाळकरी मंडळी हला हला.
गे माय दया पंढरपुरा जाईल गे माय दया पंढरपुरा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी संतांच्या अंतःकरणामध्ये असलेली व्यापकता आहे अभेद आहे आणि या अभेदाचं दिव्य दर्शन संतांना जर कशापासून मिळालेलं असेल तर ते काल्याच्या प्रसंगापासून काल्याच्या दिव्य प्रसादातून त्यांना अभेदाचं दिव्य दर्शन झालेलं आहे विठ्ठल 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 आपल्याला माणसामध्ये माणूस दिसत नाही पण संतांना मात्र माणसांमध्ये देव दिसला यालाच तर अभेद म्हणतात की नाही आपल्याला माणसामध्ये मनुष्य दिसत नाही पण संतांना त्या मनुष्यामध्ये काय दिसला देव दिसला अरे हेही सोडून द्या आपल्याला गाढवामध्ये गाढव सुद्धा दिसत नाही पण संतांना त्या गाढवामध्ये सुद्धा परमात्म्याचं दिव्य दर्शन होतं हे अभेदाचं दिव्य दर्शन आहे जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे पाहे तिकडे माय बाप पाहे तिकडे माय बाप जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे पायी तिकडे माय बाप पायी तिकडे माय बाप विठ्ठल आणि रुक्माई प्रत्येक चराचरामध्ये आम्हाला दिव्य विठ्ठलाचं दर्शन होतं या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने काल्याच्या प्रसादाने या दिव्य आलेला अनुभव आहे विठ्ठल 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 आणि हाच दिव्य काल्याचा दिव्य आनंद आपल्या या होळ क्षेत्रामध्ये आपल्याला मिळालेला आहे भाग्य आहे आपलं मला सांगा या धर्ममंडपामध्ये येण्याचं सद्भाग्य सर्वांना प्राप्त होत नाही होतंय काय नाहीतर होळ गावामध्ये एवढीच माणसं आहेत का नाही ना सरपंच साहेब ग्रामपंचायत गेले का ग्रामपंचायतीच्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला किती घरं फिरावी लागतात फार फार मतदान असतं बरोबर आहे की नाही पण या धर्ममंडपामध्ये मात्र 1/4 सुद्धा भाविक इथं आलेले नाही मग जे आलेले आहेत त्यांचं भाग्य उदयाला आलेलं आहे आणि जे घरी आहे त्यांचं मात्र भाग्य नाही ते अनंत भाग्य त्यांचं उदयाला आलेलं आहे व्यास महर्षी वर्णन करतात की नाही भागवतामध्ये या सत्संगाचा आनंद घेण्याकरता कुणालाही लाभ प्राप्त होत नाही मग भाग्य उदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशम तदोदयते विवेकाः भाग्य उदयेन बहुजन्म समर्जितेन बहुजन्माचं पुण्य असलं पाहिजे पूर्वजन्मी सुकृते थोर केली मज आजी पडासी आले मज आजी पडासी आले परमानंद आजी मानसी भेटी झाली या संतांची थोर केली भेटी झाली या संतांची पूर्वजन्मी सुकृत थोर केली पूर्वजन्मी सुकृत थोर वास्तवामध्ये असलेला धर्ममंडप या कीर्तनामध्ये या कीर्तनाच्या सत्संगामध्ये सहभागी होण्याकरता 8 दिवसाची तयारी नाहीये लक्षात ठेवा 8 दिवसाची तयारी नाही तर जन्मोजन्मांतराच्या तयारीच्या द्वारा आज मात्र या सत्संगाचा अनुभव प्राप्त होतो ते मज आज फळाशी आले अनंत जन्मामध्ये केलेलं पुण्यकर्म त्या पुण्यकर्म आज फळाला आलं असं महाराजांचं म्हणणं पुण्य फळाले बहुता दिवसा पुण्य फळाले बहुता दिवसा पुण्य फळाले बहुता दिवसा पुण्य फळाले बहुता दिवसा भाग्य उदयाचा तसा भाग्य उदयाचा तसा भाग्य उदयाचा तसा भाग्य उदयाचा तसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख
आलो सन्मुख तो कैसा संताचराना पावालो संत चरण पावलो संताचराना पावालो संत चरण पावलो हे आजी पिटले माझे कोडे आजी पिटले माझे कोडे आजी पिटले माझे कोडे आजी पिटले माझे कोडे आज माझं पुण्य फळाला आलेलं आहे म्हणून या धर्ममंडपामध्ये मला येण्याचं सद्भावना निर्माण झालेली आणि म्हणून पहा या कथा कीर्तनामध्ये येण्याचं सद्भाग्य आहे. आज आहे काल्याचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तनाच्या द्वारा आपल्याला भगवान परमात्म्याच्या जवळ जायचं आहे. राहू दे आता आज काल आहे म्हणल्यावर चालत आहेस तर काल्याचंच कीर्तन आहे ना मग थोडं पाठीमागे पुढे चालत राहतं आहे का नाही. विठाल 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 विठ्ठल 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 काल्याच्या कीर्तनात काला नाही होणार तर मग दुसरं कोणत्या कीर्तनात होणार आहे. हे काल्याचं कीर्तन आहे. आजचं काल्याचं कीर्तन आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान गोपाल कृष्णांच्या गोड दिव्य लीलाचं श्रवण मनन चिंतन करायचं आहे. भगवान गोपाल कृष्णांच्या दिव्य चरित्राचं गायन केल्यानंतर जीवनामध्ये काय लाभ आहे तर त्याचं वर्णन करत असताना गर्गाचार्यांनी गर्गसंहितेमध्ये वर्णन केलेलं आहे. सर्व पापै प्रमुच्यते, सर्व पापांचा नाश होतो. कशाने? भगवान गोपाल कृष्णांच्या दिव्य चरित्राच्या श्रवणाने वा मननाने. मला असं वाटतं सांगणाऱ्यापेक्षा श्रवण करणाऱ्याला तात्काळ मुक्ती प्राप्त होते. म्हणून आमच्यापेक्षा तुम्ही भाग्यवान आहात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. आपण सगळे भाग्यवान आहात. सांगणाऱ्यापेक्षा लवकर तुम्हाला विमान येणार. विठ्ठल विठ्ठल म्हणून नवविधा भक्तीपैकी पहिली भक्ती जर कुठली सांगितली असेल तर श्रवणम. श्रवण भक्ती पहिली आहे. श्रवणाच्या साधनेमध्ये श्रवण भक्तीमध्ये एवढी ताकद आहे. श्रवणाने कोण कोण तरुण जातात याची लिस्टच आहे आपल्याकडे. तुम्ही आम्ही तरुण जाल यात नवल काय. म्हणजे पूर्वजामपी पूर्वज ब्रह्मदेवाचेही पूर्वज आहेत असे सनत कुमार तरुण गेले असतील कशाने. सनकादिक जान परम भक्त, सनकादिक जान परम भक्त, सनकादिक जान परम भक्त, सनकादिक जान परम भक्त. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, कीर्तन झाले ते पावन. सनकादिक जान परम भक्त, सनकादिक जान परम भक्त. सगळे विश्रांती याच का सकळा झाली ते विश्रांती याच का. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. सनकादिक जान परमभक्त, सनकादिक परमभक्त भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झाले. कशाने? तर श्रवणाने. आणि म्हणून भगवान गोपाल कृष्णांचं चरित्र श्रवण करायचं आणि श्रवण करून काल्याचा दिव्य प्रसाद सेवन करून स्वतःचं जीवन धन्य करून घ्यायचं. विठाल विठाल. एकाने परवा मला एक प्रश्न विचारला महाराज काल्याच्या कीर्तनामध्ये. त्यांनी विचारलं महाराज काल्याचं कीर्तन 8व्या दिवशी का केलं जातं? पहिल्या दिवशी काल्याचं कीर्तन चालत नाही का? 8व्या दिवशी सगळ्यांची धावपळ असते. कुणा 8व्या दिवशी म्हणजे सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी अन्य गावाला आमच्या सगळ्या वारकऱ्यांना जायचं असतं, घाई झालेली असते. त्यापेक्षा मग पहिल्याच दिवशी उरकून घेतलं तर चालत नाही का? तर ऐका, पहिल्या दिवशी काल्याचं कीर्तन करता येत नाही. का करता येत नाही? कारण थोरा मोठ्यांनी घालून दिलेला नियम आहे. का नियम थोरा मोठ्यांनी घालून दिलाय? त्याचं कारण असं आहे, माझ्या मतीनुसार, माझ्या मतानुसार मला असं वाटतं 8व्या दिवसाच्या काल्याच्या कीर्तनाची योजना जी केलेली आहे संतांनी ती अतिशय अभ्यासपूर्ण आणि मग
अभ्यास करूनच ती व्यवस्था 8व्या दिवशी केलेली असली पाहिजे. का? कारण संतांच्या विचारामध्ये सर्वसामान्य जनतेला सुद्धा प्रत्येक मार्गाचा अनुभव आला पाहिजे. या संबंधाने 8 दिवसाचा सप्ताह 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल ज्ञान मार्गाचाही अनुभव आला पाहिजे, उपासना मार्गाचाही अनुभव आला पाहिजे, योग मार्गाचाही अनुभव आला पाहिजे आणि भक्ती साधनेचाही अनुभव या माझ्या साधकाला आला पाहिजे. काय असतं बरं का? सुज्ञ शिक्षक, सुज्ञ गुरुजी, वेदपाठी गुरुजी असेल, आपल्या शिष्याला जवळ घेत असताना त्या शिष्याला देवाप्रमाणे मानतात आणि आपला शिष्य कोणत्याच अंगाने कच्चा राहू नये याची आपली गुरुजी काळजी घेत असतात. पहा, आणि म्हणून पहा, शिष्याशी जे न घे सेवा मानी देवा सारिका असे गुरुजी असले पाहिजे. आणि मग ते गुरुजी आपल्या शिष्याला चारही बाजूने सर्वांगाने आणि तो असा परिपक्व झाला पाहिजे याची काळजी गुरुजी घेतात. संतांनी सुद्धा समाजाला सर्वांगाने परिपक्व करण्याचा आणि बाणा घेतलेला आहे आणि त्याच्याकरता संत प्रयत्न करत असतात. योग मार्गाच्या द्वारा सर्वसामान्य जीवाला सुद्धा योग कळाला पाहिजे. तसं जर पाहिलं तर योग फार अवघड आहे महाराज, फार अवघड आहे. त्या संबंधाने संतांनी फार विचार केलेला आहे. योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भागाला. ज्ञानोबराय म्हणतात, योग याग विधी येणे नोव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योग मार्गाने उपाध्या निर्माण होतात. आणि मग मला वाटतं वासुदेव प्रकरणामध्ये माझ्या तुकोबारांनी तर योगाचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. काय गोड वर्णन आहे पहा. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. उदापीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. उदापीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत करोनी करियो वनभंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडूनी करियो वनभंग. ब्रह्मानंदी मिसळे परी मुमुक्षुगंग. ब्रह्मानंद मिसळे परी मुमुक्षुगंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. 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 महाराजांनी योगाची सुंदर परिभाषा सांगितली. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. योग साधना करत असताना पहिलं जीवाकडून घडालं पाहिजे काय? जितासनो जित श्वासो जित इंद्रिया. ज्या वेळेला परीक्षितीला शुकदेवजी महाराज आपल्या श्रीमुखातून ते तत्वज्ञान सांगण्यासाठी प्रवृत्त झाले त्यावेळेला पहिल्यांदा परीक्षितीला जर काय सांगितलं असेल तर, ऐक परीक्षिती, मी तुला जे दिव्य ज्ञान सांगणार आहे ते ज्ञान ऐकण्याच्या अगोदर माझ्या चौकटीत तुला बसावं लागेल आणि मग तुला मी ज्ञान सांगेल. जी गुरुजी काय काय आज्ञा आहे त्यावेळेला शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, अगोदर जी तासनो आसनावर तुला विजय मिळवता आला पाहिजे. आसनावर हो, एकदा एका आसनावर सुखासनामध्ये मनुष्य बसला रे बसला श्रवणा करता तर त्याने कीर्तन संपेपर्यंत तरी कमीत कमी आपली मांडी मोडू नये. आता आपलं कसं काय, आपल्याला 2 मिनिटं झाली की इकडे खाज येते, 2 मिनिटं झाली की इकडच्या पायाला खाज येते. एका तासामध्ये आपले 56 आसनं बदलून होतात. कसं काय कीर्तनाच्या द्वारा आपल्याला सद्भावना प्राप्त होणार आहे? भगवत स्वरूप आपलं कधी होणार आहे? नाही ना महाराज. म्हणून पहिल्यांदा श्रवणकर्त्याने काय करावं? जितासनो जितसंग. जितसंग म्हणजे काय? भौतिक वस्तूंच्या द्वारा, ज्या वस्तूंच्या द्वारा दुःख प्राप्त होणार आहे त्या वस्तूचा संग मनुष्याने सहज त्यागावा. जया परमार्थी चाड, जया परमार्थी चाड, जय परमार्थी चाड, जय परमार्थी चाड. सांडावेली गाड, येणे सांडावेली गाड, तेने सांडावेली गाड, तेने सांडावेली
जया परमार्थी चाड, त्याच्या पुढचं मला पाहिजे, तेने सांडावे लिगाड. लिगाड याचा अर्थ कळाला ना तुम्हाला? लिगाड याचा अर्थ आपल्या भाषेमध्ये लचंड, बरोबर आहे की नाही? ते टाकावेत. संगम त्यक्त्वा सुखी भव, आणि मग हे सगळं त्यागायचं. आणखी काय करायचं? जित इंद्रिया, इंद्रियावर विजय मिळवायचा, इंद्रियाचं दमन झालं पाहिजे, आणि मग परमार्थामध्ये खरा आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल एकादशी धरतो, रात्री 12 वाजता शेंगा खातो. माफ करा बर का, सरपंचानं खाल्ल्या का? राव दे ना, झाकली मूठ सवा लाखाची. विठाला विठाला ऐका, इंद्रियावर विजय मिळवणं अति महत्वाचं आहे. म्हणून संतांनी म्हटलंय, परमार्थ नोहे लेकुराच्या चित्ती बाबा पुटे. परमार्थ हा साधना ही सामान्य नाही, लक्षात ठेवा. भक्ती ते कठीण शिळावरील पोळी, सामान्य नाहीये. पण ऐका, इंद्रियावर विजय मिळवला पाहिजे. आमच्या तुकोबारांनी मिळवला की नाही? इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. हो इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. दिने आम्ही केलो नारायणे. हो, इंद्रिय दमन झालं पाहिजे, आणि मग अशा सर्व चौकटीमध्ये बसून परमार्थ केल्यानंतर मग वारीला 80 वर्ष वाऱ्या करायची गरज नाही. एकाच वारीमध्ये जन्म मरणाची वारी चुकवण्याचं सामर्थ्य त्या वारीत आहे, पण त्या चौकटीत वारी केली पाहिजे. गुरुनाम गुरु दादा महाराज आंबळनेरकर, मी त्यांचं चरित्र वाचलंय, तुमच्याच भागातलेत ना ते. दादा महाराज ज्यावेळेला पंढरपूरच्या वारीला निघायचे तर कशा पद्धतीने निघायचे आहे का? दादा महाराजांच्या वारीची तयारी सुरू व्हायची, आणि तयारी सुरू झाल्यानंतर ज्या दिवशी पंढरीच्या वाटेला निघणार आहे त्या दिवशी असं मी वाचलंय की त्यांची 3 बांबूची कोप वाचायची, त्या कोपीला काडी लावायची, जाळून टाकायचं, आणि जळाल्यानंतर मग पंढरीच्या वाटेला निघायचं. पंढरपूरची आषाढी वारी झाल्यानंतर पुन्हा आल्यानंतर पुन्हा 3 बांबूची कोप उभी करायची. एका सज्जनाने दादा महाराजांना विचारलं, म्हटले महाराज, अहो जर आल्यानंतर ज्या कोपीची तुम्हाला गरज पडते तर जाताना ती पेटवून का जातात, तिला जाळून का जातात? त्याला महाराजांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. महाराज म्हटले, अरे पंढरपूरच्या वाटेला लागल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याचं ध्यान माझ्या अंतःकरणात असावं, पांडुरंगाला सोडून माझ्या पाठीमागे 3 बांबूची कोप आहे हेही माझ्या चित्तामध्ये नसावं, याच्याकरता ती जाळतो आणि मग पंढरपूरला निघतो. आता त्या तुलनेत आपला विचार केला तर आपण वाखरीत जाऊन घरी फोन करतो, गारा झाल्या का, या वाड्या झाल्या का, या वाड्या झाल्या. अरे जातो कशाला, घरी मर ना. अवघड आहे. अहो आपली वारीची तयारी म्हणजे असं आहे, 15 दिवस अगोदरच वारीची तयारी होते. पिशवी, त्या पिशवीमध्ये काय 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 भरतो. बायको मेथीचे लाडू देतात, चालून चालून थकाल तुम्ही, मग एवढे मेथीचे लाडू लपून खातो महाराज पहाटे 3 वाजता. अवघड आहे, अवघड आहे. तिकडं गाय छाप मिळत नाही, असं आहे का? तिकडं गाय छाप मिळत नाही म्हणून इकडूनच एक बॉक्स घेऊन टाकतो गाय छाप. काय कमाल आहे महाराज. अशा वाऱ्या मरेपर्यंत केल्या तरी सुद्धा आपल्याला अनुभव येणार नाही, पांडुरंगाचं दर्शन होणार नाही. विठ्ठल असं आहे. असो, आणि म्हणून अशा चौकटीमध्ये परमार्थ घडायला हवा. जगद्गुरु तुकोबांनी सर्व समाजाकडे पाहता, सर्व संत मांडियाळ्यांनी समाजाकडे पाहत असताना यांना सगळ्या वाटेचा अनुभव आला पाहिजे.
याच्याकरता योग हे 8 प्रकारचे आहेत आणि म्हणून 8 प्रकारचे योग या 8 दिवसाच्या सप्ताहामध्ये घालून दिलेले आहेत. आपल्याला त्याची चाहूल सुद्धा लागली नाही. पहिल्या दिवशी नाम महिमा आहे, दुसऱ्या दिवशी स्वरूप महिमा आहे, तिसऱ्या दिवशी ज्यांनी नाम आणि स्वरूपाचं दिव्य दर्शन करून दिलं असं तिसऱ्या दिवशी त्या संतांचा दिव्य महिमा श्रवण करावा. मग 4, 5, 6 संत चरित्राचं दिव्य दर्शन करून 7व्या दिवशी भगवान परमात्म्याकडे दिव्य मागणी करावी आणि 8व्या दिवशी काल्याच्या स्वरूपामध्ये भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देणार असा विधी आहे. म्हणून 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन हे सहजासहजी साधकाला न पचणार कीर्तन असल्यामुळे 7 दिवस त्याने आपल्या अंतःकरणाला शुद्ध बनवावं, 7 दिवस त्याने आपल्या अंतःकरणाला पवित्र आणि प्रासादिक बनवावं आणि मग 8व्या दिवशी भगवान गोपालकृष्णांचं दिव्य चरित्र आहे. महिला मंडळी, मी तुम्हाला प्रश्न विचारतो पहा. आपल्याकडे बाजरीची भाकरी होते ना? नाही होत? होते का? बाजरीची भाकरी करण्याकरता काय काय लागतं? मैं क्या बोल रहा हूं, आपके समझ में आ रहा है कि नहीं? काय काय लागतं? बाजरीचं पीठ पाहिजे, बरोबर आहे की नाही? ते दळलेलं पाहिजे, अजून पाणी पाहिजे, अजून तवा पाहिजे, अजून थापण्यासाठी काठवट पाहिजे, बरोबर आहे ना? अजून चूल पाहिजे, त्याच्यामध्ये इंधन पाहिजे, अग्नी प्रज्वलित झालेला पाहिजे. ती भाकरी उलत पालत करण्याकरता काय पाहिजे? उलटणं पाहिजे. आणि करणारी नको का? करणारी पाहिजे ना, ऐका नाही. आणि मग ऐका, आमचे सरपंच साहेब, त्यांच्या घरी आम्ही उपवास सोडला. आता गोड उपवास सोडला बरं का. बासुंदी होती. आता तुम्हाला आहे की नाही सांगता येणार नाही, पण सांगून ठेवतो बासुंदी होती बुवा. तर ऐका, काल्याचं कीर्तन होतं म्हणून आमचे वासुदेव महाराज आई साहेबांकडे गेलेत. आई साहेब, मला काल्याचं कीर्तनाला जायचं आहे, 10 वाजता काल्याचं कीर्तन आहे, तुम्ही लवकरात लवकर मला जेवायला द्या. आईनं सांगितलं थांबा महाराज, लवकर लगेच भाकर टाकते आणि लगेच तुम्हाला जेवायला वाढते. 10 मिनिटात भाकरी तयार होणार आहे. मग आई साहेबांनी काठवट घेतली, पीठ त्याच्यामध्ये टाकलं, त्याच्यात पाणी टाकलं, त्याच्यात थोडं लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं, बरोबर आहे ना? लाल तिखट टाकतात का? नाही, नाही म्हणा ना. अशी भाकरी तयार काठवटीमध्ये तयार झाली. तयार झाल्यानंतर आमच्या वासुदेव महाराजांना काही दम नाही घेणार. ते म्हणले, आई काठवटीतली भाकरी टाका माझ्या ताटात, मी खाऊन जातो निघून. त्यावेळेला आईने सांगितलं, महाराज ती कच्ची आहे अजून, ती अगोदर काय करावं लागेल? तव्यावर टाकावं लागेल, व्यवस्थित भाजावी लागेल. आणि मग त्या आई साहेबाने थापता थापता तवा त्या चुल्यावर ठेवलेला आहे, अग्नी प्रज्वलित केलेला आहे. तवा तापला का नाही त्याची मधून मधून परीक्षा सुद्धा व्हायला लागलेली आहे, बरोबर आहे की नाही? ती भाकरी करता करता आमच्या माय मावल्या त्या तांब्यामध्ये असं पाण्यामध्ये हात बुडवतात आणि त्या तव्यावर असं शिंपडतात, बरोबर आहे ना? हो. तवा व्यवस्थित तापलेला जर असेल तर सर्र आवाज होतो, आणि जर तवा तापलेला नसला तर ती माय माऊली काय करते? त्याच्यामध्ये इंधन घालते, त्याच्यामध्ये गोरी घालते, त्याच्यामध्ये लाकूड घालते आणि त्या तव्याला व्यवस्थित तापवते. ऐका, तवा जर व्यवस्थित तापलेला असेल तर ती माय माऊली त्याच्यावर भाकर टाकल्यानंतर ती भाकर व्यवस्थित पचते, बरोबर आहे की नाही? आणि जर तवा तापलेला नसेल तर ती भाकर पचत नाही. आता हा दृष्टांत सोडून द्या. ऐका, अंतःकरण रूपी तवा तापण्याकरता साधकाने त्या तव्याच्या खाली, अंतःकरणाच्या खाली नामरूपी इंधनाचा उपयोग करावा. नामरूपी इंधनाचा उपयोग करावा. संत चरित्र रूपी इंधन त्याच्या खाली घालावं आणि मग 7 दिवस त्याच्या खाली नाम महिमा, स्वरूप महिमा, संत महिमा हे सगळं त्याच्या खाली इंधन रूपाने त्या अंतःकरणाच्या खाली गेल्यानंतर ते अंतःकरण सिद्ध होतं, व्यवस्थित तापतं. आणि तापल्यानंतर भगवान गोपाल कृष्ण चरित्र रूपी भाकर त्या तव्यावर टाकली रे टाकली की मग ते व्यवस्थित पचते. याच्याकरता 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान गोपाल कृष्णांनी केलेल्या, गोकुळामध्ये केलेल्या दिव्य लीला त्याचं वर्णन आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. बरं, गोकुळामध्ये चरित्र जे केलेलं आहे ते काल्याच्या कीर्तनात त्याचा उच्चार करावा, एवढंच आहे का? नाही. त्याने रांगत असताना केलेलं दिव्य चरित्र आणि गायी राखत असताना केलेलं दिव्य चरित्र त्याचा उच्चार काल्याच्या कीर्तनात.
रंगता गोधने राखताई रंगता गोधने राखताई ओ रंगता गोधने राखताई रंगता गोधने राखताई दस चरता रंगता गोधने राखता है रंगता गोधने राखता है ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवान परमात्म्याने रांगत असताना आणि गोधने राखत असताना जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचा उच्चार करावा. गुरुनाम गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांनी सांगितलेलं गोड चिंतन आहे. मी तुम्हाला सांगतो पहा. का रांगत असताना आणि गोधने राखत असताना केलेलं चरित्र काल्याच्या कीर्तनात द्वारकेमध्ये असलेल्या भगवान गोपाल कृष्णांचं चरित्र चालत नाही का? नाही चालत. का चालत नाही? कारण भगवान परमात्मा तीनही कालामध्ये प्रामुख्याने नित्य 3 पीठावर आरूढ होऊन चरित्र करतो. मग गोकुळामध्ये असलेल्या भगवान गोपाल कृष्णांचं चरित्र हे प्रेमपीठावर आरूढ झालेलं आहे. द्वारकेमध्ये भगवान परमात्मा जातात तर तिथं ऐश्वर्य पीठावर विराजमान आहे. आणि तीच मूर्ती द्वारकेची मूर्ती आली भीमात्री. ज्यावेळेला ते पंढरपूरला येतात ना भगवान पांडुरंग परमात्मा तर ते महायोग पीठावर विराजमान आहेत. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरं पुंडरीकाय धातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकर्ण परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. महायोग पीठावर विराजमान असलेल्या भगवान पंढरीदेश पांडुरंगाचं चरित्र नाही. ऐश्वर्य पीठावर विराजमान असलेल्या द्वारकेमध्ये केलेल्या भगवान श्रीकृष्णांचं चरित्र काल्याच्या कीर्तनात नाही. मग ज्या चरित्राच्या द्वारा साधकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न होईल, ज्या चरित्राच्या श्रवणाच्या द्वारा साधकाच्या अंतःकरणामध्ये समर्पण भाव निर्माण होईल असं चरित्र प्रेमपीठावर विराजमान झालेलं जे काही गोकुळामध्ये केलेलं चरित्र आहे त्याच चरित्राचा उच्चार काल्याच्या कीर्तनात विठ्ठल विठ्ठल आज निवडलेली जी गवळण आहे ती अतिशय विलक्षण आहे. या गवळणीमध्ये ज्ञानोबारायांनी विरहिणी भावाला प्राप्त झालेल्या गोपिकांचा भाव सांगितलेला आहे. विरहिणी कुणाला म्हणावं त्याचे 3 प्रकार आहेत. एक आहे विरहिणी, एक आहे विराणी आणि एक आहे विहरिणी. एक विराणी ती भगवान परमात्म्याची प्राप्ती तिला झालेली नाही पण भगवान परमात्मा प्राप्त व्हावा याच्या करता काहीही करावं लागलं तरी चालेल अशी वीर स्वरूपामध्ये असलेली ही विराणी. आणि मग देव प्राप्त झाला पाहिजे त्याच्या करता मला काहीही करावं लागलं तरी चालेल, जीव गेला तरी चालेल पण त्या परमात्म्याला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव 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 पांडुरंगी दृढ भाव. देह गेला तरी चालेल पण पांडुरंगाचा भेट मला झाली पाहिजे ही अनन्यता त्या विराणीच्या जवळ आहे. काहीही सोडावं लागलं तरी चालेल. आणि मग या विराणीनं परमात्म्यासाठी काय काय सोडलंय याचं वर्णन ज्ञानोबारांनी एका गवळणीमध्ये केलंय. त्याच्याकरता योग केलेला आहे, त्याच्याकरता भोग त्यागलेला आहे, त्याच्याकरता विषय त्यागलेले आहेत, त्याच्याकरता यज्ञ यागादी कर्म केलेले आहेत. हे सगळं आम्ही केलंय कुणाच्या करता? त्या परमात्म्याच्या दिव्य प्राप्ती करता. याची लागी वो त्याची येले भोग याची लागी हो ते दियले भोग याची लागी अष्टांग योग याची लागी केले नाना योग याची लागी अष्टांग योग याची लागी अष्टांग योग याची लागी वो विषयाचा त्याग
जन्मांतरी केली हे सूचना जन्मांतरी केली हे सूचना जन्मांतरी केली हे सूचना याची लागी त्यजियले भोग याची लागी केले नाना याग याची लागी हा शब्द असा आहे तो परमात्म्याला वाचक शब्द आहे याची लागी म्हणजे देवा करता देवा करता आम्ही भोगाचा त्याग केलेला आहे देवासाठी घेवणी जोग अवघाची भोग त्याची याला देवासाठी आम्ही सगळं हे केलेलं आहे यज्ञ यागादी कर्म देवा करता आमच्या अंतःकरणामध्ये एकच भावना आहे बस तो आमचा झाला पाहिजे तो माझा भावा 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 वेडा वेडा बाबा पांडुरंग वेडा बाबा पांडुरंग तो माझा बाबा तो माझा बाबा तो माझा बाबा तो माझा बाबा तो माझा व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग एवढं सोडून आमच्या अंतःकरणामध्ये दुसरं काही नाही आणि म्हणून पहा भगवान परमात्म्याचे वेद या सर्व भक्तांना लागलेले आहेत याला विराणी म्हणतात एक गोपिका अशी आहे तिला भगवान परमात्मा प्राप्त झालाय आणि काही बाधा आल्यामुळे तो भगवान परमात्मा पुन्हा विलीन झालेला असल्यामुळे त्याचा वियोग निर्माण झालेला आहे वृंदावनामध्ये असलेल्या गोपिकांची ही स्थिती आहे वृंदावनामध्ये गोपिका व्यवहाराने जगत असताना सामान्य जीवन जगतात पण अंतरंगाने मात्र अलौकिक जीवन जगतात त्या गोपिका आहेत त्या जाणवेदगर्भीच्या श्रुती असल्यामुळे अंतरंगाने दिव्य जीवन जगणाऱ्या आणि व्यवहारामध्ये सामान्य जीवन जगणाऱ्या गोपिका आहेत मग मथुरेच्या बाजाराला निघाल्या तरी सुद्धा कर्म आहे बाजाराला जाणं पण अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं दिव्य चिंतन पहाटे पहाटे सगळ्या गोपिका मथुरेच्या बाजाराला जायच्या जात असताना त्या कशा जायच्या याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे दुडी गौड साथे निघाली दुडी गौड साथे निघाली दुडी गौडन साथे निघाली दुडी गौडन साथे निघाली गौडन गोरस म्हणू विसराली गौडन गोरस म्हणू विसराली गौडन गोरस विसराली गौडन गोरस म्हणू विसराली गोविंद जातो दामोदर जागे गोविंद जातो दामोदर जागे हो त्या गवळणी कशा निघाल्या दुडीवर दुडी गवळणी साथे निघाली गवळणी गोरस म्हणू विसरली व्यवहार आहे घागरी डोक्यावर घ्यायचं आणि मथुरेच्या बाजाराला जायचं पण गवळणी गोरस म्हणू विसरली गोरस घ्या हे म्हणायचं त्या विसरून जातात का अंतरंगाने कृष्णाच्या जवळ आहे खरं तर त्यांनी म्हणायला हवं लोणी घ्या दूध घ्या दही घ्या पण नाही अंतरंगामध्ये कृष्ण असल्यामुळे त्यांनी म्हणावं गोविंद घ्या दामोदर घ्या आणि तव तव हासते मथुरेच्या गे परमार्थ करणाऱ्या साधकाला सामान्य जीवन जगणारे जड बुद्धीचे लोक हसतच असतात म्हणून चोपदार तू मला जर कोणी हसायला लागलं का त्यांच्याकडे बघायचं नाही रट्टावून आणायचं विठाला आपल्याला हसतील यात नवाल काय नामदेवरांना लोक हसायचे हसत होते की नाही बर बाहेरचे हसायचे का घरचेच हसायत की नाही काय वर्णन गणानी गोत्रजा सर्व हसतात मजा हसलं
इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे काय बोलले महाराज, काय मजाल आहे. गेले याचे मनुष्यपणा येणे सांडी आली लाल. पण तरी सुद्धा नामदेवरांनी त्यांच्याकडे पाहिलं नाही, परमार्थ करत राहिले. परिणाम हसणारे मसनात गेले आणि नामदेवरांना पांडुरंगाच्या जवळ जागा मिळाली. विठाला विठाला. मथुरेच्या बाजाराला निघालेल्या गवळणी निघालेल्या, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे. अंतःकरणामध्ये कृष्ण चिंतन आहे. भगवान गोपाल कृष्णांचं चिंतन करणाऱ्या गवळणी भगवान